सकाळी मोदीजींना भोंदू बाबा म्हणण्याची हिम्मत या संजय राजाराम राऊतनी केली आणि मग भगवे वस्त्र घालून गुफ्यामध्ये जाऊन बसणारे, हिंदू मुसलमान करणारे हे भोंदू बाबा असतात असं म्हणणं आहे या संजय राजाराम राऊतचे। म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर पण हे ना भोंदू बाबा म्हणतायत का, हा प्रश्न मला ह्या संजय राजाराम राऊतला विचारायचा आहे। कारण का बाळासाहेबांनी नेहमीच हिंदुत्वाची बाजू लावून धरली, भगवे वस्त्र घालून हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून बाळासाहेबांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास राहिला। असंख्य मोठ्यातले मोठे धर्मगुरू महाराज हे मातोश्रीला यायचे, बाळासाहेबांना भेटायचे। मग या सगळ्या विषयाला हा संजय राजाराम राऊत भोंदू म्हणणार का, हा प्रश्न मला ह्यांना विचारायचा आहे। खारघरमध्ये धर्माधिकारीजींचा जो कार्यक्रम झाला, आदरणीय धर्माधिकारी आणि त्यांची पूर्ण संस्था जेवढे समाज कार्य करतात, लोकांची मदत करतात, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेतात, त्याचे 5% पण या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी केले नसेल। दुसरं कोण काय, त्याच्या स्वतःचे उद्धव ठाकरे हे असंख्य वेळी माननीय धर्माधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला भेट घेऊन आशीर्वाद घेत असताना आपल्याला सगळं दिसतं, आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। मग एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तू पहिला स्वतःच्या मालकाला जाऊन समजव की धर्माधिकाऱ्यांकडे जाऊन आशीर्वाद घेण्याचं बंद कर आणि मग दुसऱ्यांना भोंदू बाबा आणि सगळ्या गोष्टी बोल। कधीतरी धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जाऊन बस, तुझे पण विचार थोडे स्वच्छ होतील, चांगल्या मार्गावर लागशील। वाया गेलेला कार्टा म्हणून जे तुझी जी ओळख आहे ते धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे तुझ्या विचारांमध्ये तत्वामध्ये निश्चित पद्धतीने बदल घडेल असा माझा ठाम विश्वास आहे। हे सगळे मुस्लिम लीगची भाषा करणारे पाकिस्तानचे एजंट आहेत। जी भावना पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या बाबतीमध्ये बोलली जाते, तिकडचे नेते मंडळी आणि अतिरेकी जी भाषा म्हणतात, 2047 मध्ये इस्लाम राष्ट्र बनवण्यामध्ये जसं सिमी, ISI आणि ह्या सगळ्या संघटना काम करतायत, त्याच पद्धतीचे जिहादी विचार हे राहुल गांधी आणि ह्या संजय राऊत आणि ह्या सगळ्या लोकांचे आहेत। या लोकांना आपल्या भारत देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचं आहे। गजवाए हिंद हे जे काही उद्दिष्ट हे लोकांचं आहे, त्या उद्दिष्टाला पूर्ण करण्याच्या मध्ये मदत हे राहुल गांधी आणि संजय राजाराम राऊत सारखे लोक करत आहेत। असंख्य कदाचित त्यांनी त्याचं भांडूपचं घर सोडलं असतं, मालकानी मातोश्री सोडली असती आणि खरंच बांध्यावर जाऊन आज आपल्या शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकार आमचं किती मदत करतंय ह्याचा थोडा अनुभव घेतला असता तर लाडका आमच्या सरकारचा सर्वात लाडका हा शेतकरीच आहे, सर्वसामान्य शेतकरीच आहे, हे त्याला खुल्या डोळ्यांनी पाहायला मिळालं असतं। जी फक्त मणिपूरवर बोलले नाही, पण मोदीजींनी मणिपूरमध्ये परिवर्तन आणण्याची सुरुवात केलेली आहे। कदाचित नुसतं मुंबईमध्ये आणि भांडूपमध्ये बसल्यापेक्षा स्वतः मणिपूरमध्ये स्वतः गेले असता त्याला खरी परिस्थिती मणिपूरमध्ये कशी बदलते, शांतता कशी नांदते हे त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघायला मिळालं असतं। ते इलिगल होर्डिंगवाले किती जण मातोश्रीला हप्ते देतात, मग ह्याच्या हिशोबाची पण एक यादी बाहेर द्यायला लागेल।
होर्डिंगवाले अर्धे मालक यांचे नाईट लाईफचे पार्टनर आहेत. संध्याकाळी 7च्या नंतर रिझवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये हे लोकच होर्डिंग वाल्यांबरोबर नाईट लाईफची गँग यांची बसते. तर कदाचित हप्ते मिळायचे कमी झाले असतील किंवा बंद झाले असतील, गाडीमध्ये पेट्रोलचे पैसे मिळायचे बंद झाले असतील, म्हणून आता होर्डिंगवाल्यांच्या मागे लागलेले आहेत. हा निवडणुकीचा चंदा गोळा करण्याचा प्रकार आहे. मीरा भाईंदरमध्ये जोपर्यंत तुम्ही नवानगर सारखे एरिया साफ करत नाही, तिथे स्वच्छता मोहीम राबवत नाही, तिथे असलेले बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमानांना हकलवत नाही, तोपर्यंत हे ड्रग्सचे प्रकार कमी होणार नाहीत. समाजामध्ये ड्रग्सच्या माध्यमातून जिहाद पसरवणं हे त्या बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमानांचं काम आहे. म्हणून मीरा भाईंदर अगर स्वच्छ ठेवायचं असेल, ड्रग मुक्त करायचं असेल, तर पहिले रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त करा, हे सगळे प्रश्न सुटतील. म्हणणं आहे की एवढा आम्हाला प्रत्येकाला अभिमान आहे की आमच्या भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे, म्हणून त्यांच्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. एक लक्षात घ्या, भात शेती आता कोकणामध्ये शेतीचे दिवस आहेत, लावणीचे दिवस आहेत, म्हणून कोणीही शेतकरी जाऊन तिथे अगर शेती करत, आम्ही पण शेतकरी, आम्ही पण शेती करतो. मग त्यासाठी असं अधिवेशन सोडून जिथे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला अधिकार शेतकऱ्यांचेच प्रश्न मांडण्यासाठी इथे आम्हाला पाठवलेला आहे. अगर आम्ही पण तिथे राहिलो तर त्यांचा आवाज उचलणार कोण? ते शनिवार रविवार पण करू शकले असते, पण शनिवार रविवारी केला असता तर तुम्ही बातमी केली नसती, आहे की नाही? म्हणून असे फोटोग्राफी करणारे शेतकरी पण आमच्या कोकणामध्ये आहेत, आणि आमच्यासारखे आहेत जे कॅमेराशिवाय पण शेती करतात. म्हणून भास्कर जाधवना सांगेन की तुमची गरज जास्त विधिमंडळात आहे, इथे येऊन आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडा. तिथे उगाच मळकट दिसून काही उपयोग नाही, एक दिवसाची बातमी आहे नुसती.